द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाचा आपण वर्ड पाहणार आहोत. ॲक्च्युली जर तुम्ही हे पुस्तक पूर्ण मन लावून ऐकलं आणि याच्यातील तत्त्व जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलात तर तुमच्या आयुष्यात असा फरक पडणार आहे. तुम्ही आज जे आहात तर त्याच्यापेक्षा तुम्ही खूप पुढे निघून जाणार आहात. सो मला असं वाटतं की तुम्ही या पुस्तकातली प्रत्येक थेअरी, प्रत्येक प्रिन्सिपल हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तर मग सुरू करूया. आणि या मांजराकडे लक्ष देऊ नका, ॲक्च्युली याला पण काहीतरी बोलायचं आहे म्हणून इथे आले. आपण सुरू करूया. आनंद हा माणसाचा स्वभाव आहे. या आनंदाचा व पहाटेच्या सौंदर्याचा साक्षात्कार पहाटे लवकर उठल्यानंतर आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे. मी तर म्हणेन की तुम्ही प्रथम दुःखी होणे, निराश होणे थांबवा. मी ज्यावेळी मृत्यूशय्येवर होतो तेव्हा मी सतत घोकत होतो की मला आरोग्य हवे आहे, मला जगायचं आहे. पण असे म्हणत मी पुन्हा पुन्हा आजारालाच चिकटून राहत होतो. एका जागरूक क्षणी माझ्या हे लक्षात आलं आणि मग मी भानावर आलो. पहाटे उठल्यानंतर मी निर्देश केलेल्या आंतरिक शांतता, सकारात्मक विचारसरणी, मनचक्षुपुढे आपल्या ध्येय उद्दिष्टपूर्तीचे दर्शन, दर्जेदार अभिजात ग्रंथाचे वाचन, लेखनाची वा स्वतःला कागदावर आविष्कृत करण्याची सवय आणि शारीरिक मानसिक कसरती व व्यायाम, योगासने व प्राणायाम 6 सवयी संपूर्णपणे अंगीकृत करणे हा एक जगण्याचा उत्तम मार्ग आहे. प्राणी, झाडं, पक्षी आनंदाने गात असतात, विहार करीत असतात, अगदी मुक्तपणे. संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. पण माणूसच मात्र दुःखाला आपल्या उराशी कवटाळून बसतो. तो निराश होतो, एकटेपणातील काळोख्या अंधारात स्वतःला कोंडून घेतो. मित्र हो, तुम्ही आता जे जगत आहात ती पद्धत आजार निर्माण करते आहे. लक्षात घ्या, द मिरॅकल मॉर्निंगच्या सौंदर्यासोबत तुम्ही स्वीकारलेली सोबत तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे. या जगात चिरंतर, शाश्वत असे काहीही नाही आहे. आपणा सर्वांना मृत्यू हा गाठणारच आहेच. म्हणूनच हे दुःख असतानाच त्याला नीट समजून घ्या, ते पुढे ढकलू